ठीक आहे. तर आजचा जो वेबिनार आहे, तो आपण डिस्कस करणार आहे. एआय डिजिटल मार्केटिंगशी रिलेटेड असणार आहे वेबिनार. याच्यामध्ये आपण काय शिकवणार आहे, तर कशा पद्धतीनं एआयचा वापर तुम्ही करू शकता आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये त्याचा कशा पद्धतीनं यूज करू शकता. ओके. सोबतच आपण पाहणार आहे, की डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय असतं आणि या फील्डचा आपल्या बिझनेसमध्ये किंवा जॉब हवा असेल तर जॉबमध्ये काय उपयोग केला जातो आणि त्याचा स्कोप काय आहे? या बेसिक गोष्टी पण आपण ज्या आहेत त्या सगळ्या डिस्कस करणार आहे. ओके. प्लस तुमचे काही डाउट्स असतील डिजिटल मार्केटिंग रिलेटेड तर ते सुद्धा आपण सॉल्व्ह करणार आहे. वेबिनार सुरू करायच्या आधी तुम्हाला मी माझ्याबद्दल थोडीशी माहिती देतो. जसं की माझं नाव आहे निखिल महामुनी आणि मला या इंडस्ट्रीमध्ये डिजिटल मार्केटिंग इंडस्ट्रीमध्ये 10 वर्षापेक्षा जास्तचा अनुभव आहे. गेले 10 वर्ष मी वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवरती काम करत आहे. कोणत्या क्लायंटसाठी लीड्स जनरेट केलेले आहेत. काही क्लायंटसाठी पूर्ण डिजिटल मार्केटिंगचा जे काही स्कोप असतो तो आपण एक्झिक्यूट केलेला आहे. काही क्लायंटसाठी आपण एस-ई-ओचं काम केलेलं आहे. ओके. प्लस आत्तापर्यंत स्टुडंटला सुद्धा शिकवलेलं आहे. ऑनलाईन कोचिंग घेतलेलं आहे, ऑफलाईन कोचिंग घेतलेलं आहे. प्लस काही बिझनेस ओनर्स आहेत त्यांना आपण सुद्धा जे आहे ते दिलेलं आहे. ठीक आहे. प्रोजेक्ट्स जसं की यूएस, यूके, नेदरलँड अँड यूएई म्हणजे दुबईचे काही प्रोजेक्ट्स ते आपण केलेले आहे. ओके. ठीक आहे. सो काही प्रोजेक्ट्स मी तुम्हाला दाखवतो की जे मी केलेले आहेत. जसं की हा पोगो सायकलचा प्रोजेक्ट आहे. नेदरलँडचा प्रोजेक्ट आहे आणि ही जी वेबसाईट आहे ती ईव्हीचे ज्या सायकल्स असतात, त्या सायकल्स हे सेल्स करायचं काम करतात. तर यांचा प्रोजेक्ट आपण केलेला आहे. एक चायना इंडिया बेस्ड कंपनी आहे ॲग्रीकल्चरमधली जी चायनामध्ये केमिकल्स अँड बाकीचे जे काही फर्टिलायझर्स असतात ते सेल करते. सो त्यांचा हा प्रोजेक्ट आपण केलेला आहे. एक पुणे बेस्ड कंपनी आहे एन-एम-डी प्रायव्हेट लिमिटेड जे आय-टी बिझनेस कन्सल्टिंग, गेम डेव्हलपमेंट, ॲप डेव्हलपमेंट अशा पद्धतीच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या ते प्रोव्हाईड करतात. असे मल्टिपल प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्यावरती आपण काम केलेलं आहे. हा एक अगेन पुणे बेस्ड जो प्रोजेक्ट आहे खेतीगाडी.com याच्यावरती ट्रॅक्टर सेल केले जातात आणि जी काही ट्रॅक्टरची माहिती आहे, ब्रँड्स आहेत त्यांच्याबद्दलची माहिती आपण शेतकऱ्यांना प्रोव्हाईड करत असतो. ओके. अजून मोठा स्कोप आहे या प्रोजेक्टचा. इम्प्लिमेंट्स पण आपण त्याच्यामध्ये दाखवतो. प्लस यूज ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचे कॅल्क्युलेटर्स वगैरे पण फिनान्स वगैरे पण ह्याच्यामध्ये गोष्टी आहेत. ओके. सो असे प्रोजेक्ट्स मी आत्तापर्यंत एक्झिक्यूट केलेले आहेत. प्रत्येक प्रोजेक्ट्सवरती आपण वेगवेगळ्या पद्धतीनं काम करतो. डिजिटल मार्केटिंगमध्ये मल्टिपल गोष्टी असतात. जसं की एस-ई-ओ असतं, पेड ॲडव्हर्टाइजमेंट असतं, वेबसाईट डेव्हलपमेंट असतं, वेबसाईट ऑप्टिमायझेशन आणि मार्केटिंगच्या पण ॲक्टिव्हिटीज असतात. जसं की ईमेल मार्केटिंग, तुमचं मोबाईलचं अँड्रॉइड ॲप्लिकेशन असेल तर ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. ओके. त्याच्याशी रिलेटेड मार्केटिंग. तुमचा यूट्यूब चॅनल असेल तर त्याच्यावरती ग्रोथ कसं करायचं त्याच्याशी रिलेटेड पण गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड असतात. ओके. सो हे माझं एक छोटंसं इंट्रोडक्शन होतं डिजिटल मार्केटिंग रिलेटेड. आता ए-आय प्लस डिजिटल मार्केटिंग यांचा हे कशा पद्धतीनं यूज केलं जातं त्याच्याशी रिलेटेड आपण थोडंसं बघूयात. जसं की डिजिटल मार्केटिंगमध्ये तुम्हाला काय गोष्टी होतात त्या मी तुम्हाला सांगितल्या. आता सध्याचा जो टाईम आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या ॲक्वायर केलेल्या आहेत. ओके.
इंडस्ट्रीमधल्या आय-टी इंडस्ट्रीमधल्या जवळपास 50 ते 60% गोष्टी ज्या आहेत त्या एआयच्या मदतीनं आता एक्झिक्यूट व्हायला सुरुवात झालेल्या आहेत. पूर्णपणे एआय अजून आलेलं नाही, बट ऑलमोस्ट 50-60% जे काही डिपार्टमेंट्स आहेत आय-टीमधले, ते डिपार्टमेंट्स एआयमधून आता एक्झिक्यूट व्हायला सुरुवात झालेली आहे. डिजिटल मार्केटिंग एक अशी फील्ड आहे की ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सगळ्यात जास्त फायदा झालेला आहे. तो कसा झालेला आहे ते पण मी तुम्हाला या वेबिनारमध्ये सांगणार आहे. ओके. का मी असं म्हणतोय की डिजिटल मार्केटिंगला या फील्डचा फायदा झालेला आहे कारण की अ, ही जी हे जे डिपार्टमेंट आहे डिजिटल मार्केटिंग हे कसं काम करतं को प्रत्येक बिझनेससोबत हे जे आहे ते कोलॅबरेट होण्याचं काम करतं. जसं की सपोज तुम्ही टायर सेल करताय ऑटोमोबाईलचे, सो त्याच्यामध्ये पण तुम्हाला मार्केटिंग पाहिजे आणि तुम्ही हेल्थ सर्व्हिस सेल करताय, जसं की काही डॉक्टर्स आहेत, काही हॉस्पिटल्स आहेत, जे चांगली सर्व्हिस प्रोव्हाईड करतात. तिथे सुद्धा तुम्हाला डिजिटल मार्केटरची गरज पडते. ओके. तुम्ही कोणत्याही पद्धतीची सर्व्हिस सेल करा, कोणत्याही पद्धतीचा तुमचा प्रोडक्ट असू द्यात, ते सगळं मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला हे डिजिटल चॅनल्स जे असतात, त्यांचा तुम्हाला यूज करावा लागतो. ओके. आता 2 बेसिक कन्सेप्ट आहेत. ते बेसिक कन्सेप्ट एक मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. पहिला कन्सेप्ट आहे तो म्हणजे एस-सी-ओचा आणि दुसरा कन्सेप्ट आहे तो म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंटचा. हे 2 बेसिक कन्सेप्ट तुम्हाला मी थोडं एक्सप्लेन करतो. त्याच्यानंतर ह्या स्लाइडवरती आपण पुन्हा येऊया. ओके. तर आता इथे बघा, आपण Googleवरती सर्च करतो किंवा आजकाल तुम्ही ChatGPTचा यूज करत असाल, मल्टिपल एआयचे टूल्स आहेत त्यांचा यूज करत असाल. ओके. सगळ्यात पहिल्यांदा आपण Googleचं जे आहे ते थोडंसं डिस्कस करूया. जसं की सपोज मला आता एक कार घ्यायची. ओके. कार कोणती घ्यायची आहे मला? कार बिलो 10 लाख. ओके. 10 लाखाच्या आतली एखादी कार असावी ती मला जर सर्च करायची असेल तर ती मी कशी करणार? गुगलवरती येणार आणि टाकणार इथे बेस्ट कार बिलो 10 लॅक्स. ओके. इथे आलं बघा. ओके. मी आता टाकलं तर आता आपल्याला रिझल्ट्स जे आहेत ना ते रिझल्ट्स भेटलेले आहेत. कसे रिझल्ट्स भेटले ते तुम्ही एकदा बघून घ्या. सी, इथे एक वेबसाईट आहे बेस्ट कार अंडर 10 लाख, हे कारवाल्यांचा रिझल्ट आहे. इथे कार देखोचा रिझल्ट आहे. ओके. इथे अजून पण काही असे रिझल्ट्स जे आहेत ते यायला लागलेले आहेत. ठीक आहे. आता हे आपण जेव्हा क्वेरी टाकली त्याच्यानंतर हे रिझल्ट्स आले, बरोबर. आता अजून एक आपण क्वेरी टाकूयात. सपोज मला मोबाईल फोन बाय करायचा आहे. ओके. कितीचा मोबाईल फोन बाय करायचा आहे? 20,000चा. सो मोबाईल फोन अंडर 20K. ओके. सो परत इथे काय रिझल्ट आले, सी बघताय तुम्ही, जसं की फ्लिपकार्टचा रिझल्ट आला, ॲमेझॉनचा रिझल्ट आला. ओके. तर आता ह्या ज्या कंपनीज आहेत, ह्या कंपनीज मोठ्या कशा झाल्या? जसं की तुम्ही सगळ्यांनी फ्लिपकार्टचं नाव ऐकलं असेल, ॲमेझॉनचं नाव ऐकलं असेल. ओके. जसं की मागं मी कारचं जे टाकलं होतं, तर कारवाले आणि कार देखो जे कार देखोचा ओनर तुम्हाला माहीत असेल, की जो शार्क टँक इंडियामध्ये यायचा आधी, मागच्या सीझनमध्ये येत असेल. तो कार देखोचा एक ओनर होता. ओके. तर हे मोठे ब्रँड्स का तयार झाले फ्लिपकार्ट, ॲमेझॉन? तर यांनी काय केलं, यांचं जी काही वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला चांगल्या पद्धतीनं ऑप्टिमायझेशन केलं. सर्च इंजिन कोणते असतात? Google, Bing, Yahoo. यांच्यासाठी यांनी चांगल्या पद्धतीनं ऑप्टिमाइज केलं. त्याच्यामुळे यांच्या वेबसाईटवरती असणारे प्रोडक्ट्स लवकरात लवकर विकले गेले. ओके. आता इंडियामध्ये तुम्हाला माहीतच आहे Amazon आणि Flipkart खूप जोरात चालू आहे. ओके. त्यांचे काय आता दिवाळीच्या वेळेस तर खूपच मोठा त्यांचा सेल होतो दोघांचा पण. हा सेल का होतो? कारण की लोक जे आहेत, आपल्यासारखी लोक जे आहेत ते Googleवरती क्वेरी सर्च टाकतात. दिवसाला किती क्वेरीज Googleवरती येतात? जवळपास 100 करोड. ओके. 100 करोडच्या आसपास क्वेरीज ज्या आहेत त्या Googleवरती येतात आणि 100 करोडवरती सपोज
पर्चेस करणारे जे काही पण क्वेरीज असतील त्या क्वेरीजमध्ये फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन नेहमी टॉपला येत असतं. काहीही तुम्ही सर्च करा, की मला काय खरेदी करायचं असेल ऑनलाईन, तर फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन येतं. कारच्या बाबतीत काही खरेदी करायचं असेल, तर कारमध्ये तुम्हाला जे ॲक्चुअल ब्रँड्स आहेत ते येत नाहीत. जसं की मारुती, महिंद्रा, टाटा ते नाही येत. बट कारवाले आणि कार देखो हे दोघं इंडियामध्ये खूप जोरात एकमेकांशी कॉम्पीट करतायत. तर आपल्या वेबसाईटला अशा पद्धतीनं सर्च इंजिनवरती रँकिंग आणण्यासाठी आपल्याला एस-ई-ओची गरज लागते. एस-ई-ओ म्हणजे काय? तर त्याचा फुल फॉर्म आहे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आणि ज्याला आता एआयच्या काळामध्ये काय म्हणतो आपण? जी-ई-ओ सुद्धा म्हणतो. जसं की जनरेटिव्ह इंजिन ऑप्टिमायझेशन. ओके. तर ह्या कंपन्यांनी काय केलेले आहेत, असे एस-ई-ओ एक्सपर्ट्स त्यांच्या कंपनीमध्ये त्यांनी ठेवलेले आहेत, जे कंटिन्युअस त्यांच्या वेबसाईटवरती काम करतात आणि त्यांची साईट Googleवरती, Bingवरती, Yahooवरती, Oracleवरती, Safariवरती नेहमी त्यांना टॉपवरती आणून ठेवण्याचं काम ते एस-ई-ओ एक्झिक्युटिव्ह करतात. तर हा झाला एस-ई-ओचा कन्सेप्ट. अजून एक कन्सेप्ट आहे तो म्हणजे पेड ॲडव्हर्टाइजमेंटचा. ओके. आता सगळ्यांना आता बाकीच्यांनी बिझनेस करायचा का नाही करायचा? बरोबर. फक्त Amazon आणि Flipkartनंच बिझनेस करायचा असं काही लिहिलेलं आहे का? नाही. बाकीच्यांना सुद्धा बिझनेस करायचा आहे. तर ते काय करतात? ते सिम्पली आपले जे ॲडव्हर्टाइजमेंट्स आहेत ना, त्या ॲडव्हर्टाइजमेंट्स आपल्या Googleवरती दाखवतात. ओके. जसं की सपोज मला आता इथं फ्लॅट बाय करायचं. ओके. आता ह्याच्यामध्ये तर इथे मोबाईल फोनची ॲड आपल्याला दिसली नाही. सिम्पली इथं मी बाय मोबाईल फोन म्हणतो. बघूयात कोणी ॲड केलेली आहे का? क्रोमा एक आलेला आहे. खाली पण इथे ॲड तर काय कोणीची आता चालू नाही. सपोज आपल्याला दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये जाऊयात आपण, की फ्लॅट बाय करायचे. ओके. सो मला आता बाय फ्लॅट इन पुणे. सपोज मला पुण्यामध्ये फ्लॅट बाय करायचं आहे. तर इथे बघा. हे जे स्पॉन्सर दिसतंय ना, यांनी ॲडव्हर्टाइजमेंट लावलेली आहे. आणि इथे जे खालचे रिझल्ट्स आहेत, जसं की हे बघा. हे मॅजिक ब्रिक्स, 99 एकर्स. ओके. फ्लॅट इंडस्ट्रीमध्ये कोण चालतं? हे 2 चालतात. हे ऑर्गॅनिकली आलेत. एस-ई-ओ करून हे वरती आलेत. बट हे जा रिझल्ट आहे हा स्पॉन्सर्डवाला आणि हा स्पॉन्सर्डवाला यांनी पैसे दिले Googleला. पैसे दिले आणि त्याची एक त्यांनी ॲड रन केली. ॲड रन केल्यामुळे काय झालं? ते ह्यांची जी वेबसाईट आहे ती मॅजिक ब्रिक्स आणि 99 एकर्सला बीट नाही करू शकत. त्याच्यामुळे त्यांनी पैसे दिले आणि वरती आले. ओके. आणि मग इथून ते जे आहेत ते सेल्स करणार. ओके. सो पेड ॲड्स अशा पद्धतीनं काम करतं आणि एस-ई-ओ जे काम करतं ते अशा पद्धतीनं काम करतं. तर हे 2 कन्सेप्ट जे आहेत ते तुम्हाला सांगितले. ओके. आता त्याच्यानंतर काय आहे, की पेड ॲड्स फक्त Googleवरतीच होती का? तर नाही. पेड ॲड्स ही Facebookवरती पण होती. तर Facebookवरती चालू असणाऱ्या पेड ॲड्स कशा बघायच्या? तो एक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो. जसं की एक एक प्लॅटफॉर्म आहे ज्याला काय म्हणतो आपण? एफ-बी ॲड्स लायब्ररी. याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला Facebookच्या सगळ्या ॲड्स दिसतात. जसं की इंडियामध्ये ऑल ॲड्स मी सिलेक्ट करतो आणि सपोज आपण चेक करूया Domino'sची काही ॲड चालू आहे का? इथे Domino's पिझ्झा आहे. आता हा किती मोठा ब्रँड आहे. यांना काय ॲडव्हर्टाइजमेंट करायची गरज आहे का? तरी पण आपण चेक करूयात, की खरंच त्यांनी केलेली आहे का नाही केलेली. इथे तुम्ही बघू शकता. आता इंडियामध्ये Domino'sच्या फेसबुक म्हणजे काय? तर Facebook प्लस Instagram. ओके. ह्या दोघांची एकच कंपनी आहे ज्याचं नाव आहे मेटा, जी मार्क झुकरबर्गनं सुरू केलेली कंपनी आहे. मेटाच्या अंडर Facebook आणि Instagram येतं आणि त्याच्यावरती टोटल इंडियामध्ये आता डॉमिनोज पिझ्झाचा जो ब्रँड आहे त्यांच्या 870 ॲडव्हर्टाइजमेंट चालू आहेत. ओके. सी ह्या सगळ्या ॲड्स ज्या आहेत त्या चालू आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत त्या Facebook आणि Instagram ह्या प्लॅटफॉर्मवरती चालू आहेत.
त्याच्यामुळेच तर हा एवढा मोठा ब्रँड बनलाय, की तो कंटिन्यूअस सेल पण करतोय आणि कंटिन्यूअस डिजिटल मार्केटिंगची ॲक्टिव्हिटी पण करतोय. त्याच्यामुळं हा एवढा मोठा ब्रँड इंडियामध्ये बनलेला आहे. ओके. आता ह्या गोष्टी करतो कोण? ह्या गोष्टी डिजिटल मार्केटर, एस-ई-ओ एक्झिक्युटिव्ह, पेड ॲडव्हर्टाइजमेंट एक्झिक्युटिव्ह, ओके, एस-सी-एम एक्झिक्युटिव्ह, एस-एम-ओ एक्झिक्युटिव्ह हे सगळे जे पोझिशन्स आहेत, या सगळ्या पोझिशन डिजिटल मार्केटरच्याच आहेत. ओके. आता ए-आय आल्यामुळे यांना काय फायदा झाला? तर जसं की ॲडव्हर्टाइजमेंट करताना तुम्हाला इथे मी दाखवलं असेल, की ॲडव्हर्टाइजमेंट करताना तुम्हाला अशा पद्धतीच्या कॉपीज लिहावे लागतात, इमेज जनरेट करावी लागते, ते सगळं सेटअप करावा लागतो बॅकएंडला ॲड्सचा. तर तो सगळा सेटअप जो आहे तो एआयच्या मदतीनं आता केला जाऊ शकतो. तुम्हाला जिथं एक ॲड लावायला 1 दिवस जात होता, तिथे तुम्ही आता 1 तासामध्ये एक ॲड लावू शकता. ठीक आहे, हा बेनिफिट झालेला आहे. एस-ई-ओमध्ये पण तुम्हाला बेनिफिट झालेला आहे. जिथं तुम्हाला 3-4 महिने लागायचे एका वेबसाईटचं एस-ई-ओ करण्यासाठी, तिथे तुम्हाला आता टाईम किती लागतो? फक्त 10 तास ते 15 तास. ओके. 10 ते 15 तास जे आहेत ते तुम्हाला लागतात. ओके. सो ए-आय चेंजिंग द डिजिटल वर्ल्ड फास्ट. हे आता तुम्ही ॲग्री करत असाल, की खूप फास्टमध्ये हे ए-आय चेंज करतंय डिजिटल वर्ल्ड. आता टूल्स आलेले आहेत. कशा कशा टाईपचे? ChatGPT, Gemini, Perplexity आणि Meta. ओके. यांचे सगळ्यांचे ए-आय प्लॅटफॉर्म्स आहेत. डिजिटल मार्केटरला याचा सगळ्यात जास्त फायदा होऊ शकतो आणि आम्ही आता सध्याला तो घेत पण आहे. ओके. आता 10 जणांचं काम जे आहे तो एक माणूस करू शकतो. ठीक आहे. आता बघा, की याचा स्कोप काय आहे डिजिटल मार्केटरचा? जसं की मी तुम्हाला दाखवलंच, की Domino's सारखा जो ब्रँड आहे त्याच्या 870 ॲडव्हर्टाइजमेंट चालू आहेत. एक एस-ई-ओ एक्झिक्युटिव्ह हार्डली 5 ते 6 ॲडव्हर्टाइजमेंट लावू शकतो. ओके. 10 ॲडव्हर्टाइजमेंट लावू शकतो, 20 ॲडव्हर्टाइज लावू शकतो ॲट अ टाईम. सगळ्या मॅनेज तर त्याला एवढ्या होत नाहीत. सो 870 ॲड्स लावायला जवळपास डॉमिनोजकडे 300 ते 400 लोकांची मार्केटिंगची टीम असणार आहे इंडियामध्ये आणि ते सगळ्या ह्या गोष्टी करत असणार आहे. ओके. सो ही जी फील्ड आहे डिजिटल मार्केटिंग याची अपॉर्च्युनिटी खूप आहे. याचा स्कोप जो आहे तो खूप आहे. जॉब करणाऱ्यांसाठी पण आणि बिझनेस जे ज्यांना Domino's सारखं बनायचं आहे त्यांच्यासाठी पण. ओके. तर आता सध्याच्या कंडिशनला तुम्ही जॉब्स बघून घ्या इंडियामध्ये कशा पद्धतीचे आहेत. डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह Naukri.com वरती तुम्हाला जवळपास 18,000 जॉब्स मिळतील. ओके. सगळे तुम्हाला ॲप्लाय नाही करता आले तरी तुम्ही 1,000 तरी वेबसाईट्स तुम्हाला 1,000 तरी कंपनीज अशा मिळतील की जिथं तुम्हाला डिजिटल मार्केटर्स पाहिजे आहेत. टाइम्स जॉब, करिअर जेट, फ्रेशर्स अँड क्लिक इंडिया सगळीकडे एवढ्या जॉबच्या अपॉर्च्युनिटी एका फील्डसाठी आहेत. सोशल मीडिया मार्केटिंग, कंटेंट मार्केटिंग, एस-ई-ओ. एस-ई-ओ म्हणजे काय? जे पेड ॲड्स करतो तो. ईमेल मार्केटिंग पण एक त्यातला कन्सेप्ट आहे. डिजिटल अॅनालिस्ट पण त्यातला एक कन्सेप्ट आहे. सो तुम्ही एवढ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी या डिजिटल मार्केटिंगमध्ये येतात. सो यातल्या कुठल्या पण एका क्षेत्रामध्ये जाऊन तुम्ही आपलं करिअर जे आहे ते स्टार्ट करू शकता आणि त्याचं बेसिक फ्रेशरसाठी जे सुरुवात करणार आहेत त्यांना एवढं पॅकेज जे आहे ते सुरुवातीला मिळतंय. ओके. ह्या पोझिशन ज्या आहेत ना, ह्या एक्सपिरियन्ससाठी नाही आहेत. म्हणजे ज्यांना 10 वर्ष, 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांच्यासाठी या पोझिशन नाही आहेत. या फ्रेशरच्या पोझिशन आहेत. ओके. म्हणून त्यांची ॲव्हरेज सॅलरी 2 लाख पासून स्टार्ट झालेली इथं तुम्ही बघू शकता. जर हीच पोझिशन 5 वर्ष, 6 वर्ष एक्सपिरियन्स वाल्याची असती तर तिथं स्टार्टिंग झाली असती ₹6,00,000. ठीक आहे. सो एवढा जो स्कोप आहे डिजिटल मार्केटिंग क्षेत्रामध्ये आत्ता इंडस्ट्रीमध्ये खूप याची रिक्वायरमेंट आहे. डिमांड खूप आहे. ओके. आता तुम्हाला एक प्रॅक्टिकल प्रेझेंटेशन पण मी करून दाखवणार आहे, की एआयचा वापर करून तुम्ही कशा पद्धतीनं डिजिटल मार्केटिंगची ॲक्टिव्हिटी करू शकता. ओके. जसं की आपल्या क्षेत्रामध्ये वेबसाईट डेव्हलपमेंट ही एक काम असतं. ओके. ज्या कामासाठी आपण डेव्हलपर्स हायर करतो. काही बिझनेस असे असतात, की ते बिझनेस छोटे आहेत. ओके.
छोटे बिझनेस आहेत, बट त्यांना एक पेजची तरी वेबसाईट असणं गरजेचं आहे. सो तुम्हाला एक लाईव्ह प्रेझेंटेशन मी दाखवणार आहे इथे, की कशा पद्धतीनं एआयचा वापर जो आहे तो होऊ शकतो. ओके. आपण काय करूयात, एक सिंगल पेजची वेबसाईट बनवूयात. ओके. आणि ती वेबसाईट आपण एआयच्या मदतीनं बनवूयात. त्याच्यामध्ये काही कोडिंग वगैरे करायची गरज नाही. ठीक आहे. तर ती कशी बनवायची? ओके. सो मी इथे एक टूल जे आहे ते टूल ओपन करतो, ज्याचं नाव आहे कॅनवा डॉट कॉम ए आय कोड. ओके. आपल्याला कॅनवामध्ये एक वेबसाईट बनवायची आहे. आपण एक हायपोथेटिकल एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. आता इथे एक मी हायपोथेटिकल एक्झाम्पल घेतो. म्हणजे कसं घेतो, की सपोज माझा एक बिझनेस आहे. कोणता बिझनेस आहे माझा? सपोज माझा ए टू मिल्क, ए टू काव मिल्क जे आहे ना, ते मी सेल करतो. ठीक आहे. तर आपण एक एक्झाम्पल घेऊया. क्रिएट वन वन पेज वेबसाईट फॉर माय बिझनेस. माझा बिझनेस काय आहे? सपोज माझा आहे की निखिल एक्स ए टू काव मिल्क. ओके. हा माझा बिझनेसचं नाव आहे. ओके. आय एम सेलिंग ए टू milk and its by its products at minimum. हॅलो. Yes, yes. हा सर, ते स्क्रीनवरती काय दिसत नाही ना. स्क्रीन तुम्हाला दिसत नाहीये? ओके. एकच मिनिट थांबा. हा. दिसते एक स्क्रीन. आता मी परत रिशेअर करतो तुम्हाला. हा, असं दिसायला लागलं. दिसायला लागले? ठीक आहे. हा, लागले. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. ओके. सो आता बंद झाली. परत बंद झाली. एकच मिनिट थांबा. हा, आता दिसायला लागली. एकच मिनिट. आता दिसायला. हा, स्क्रीन दिसते आता? आता दिसते स्क्रीन? नाही दिसत आता. तुम्ही मे बी मोबाईलवरती जॉईन झाला असेल, नाही दिसत. त्याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो. मी रिशेअर करतो स्क्रीन तुम्हाला. आता दिसते? मगाशी दिसत होतं. आता दिसते का स्क्रीन? नाही दिसत. तुम्ही रिजॉईन करा. नाही दिसत. तुम्ही रिजॉईन करा, काही प्रॉब्लेम नाही. रिजॉईन करा एकदा. येस. सो इथे आपण काय करणार आहे, की आय एम सेलिंग ए टू मिल्क अँड इट्स प्रोडक्ट्स ॲट मिनिमम कॉस्ट. ओके. अजून आपण त्यांना काय सांगायचं आहे, की माय फोन नंबर इज, माझा फोन नंबर किती आहे? सपोज मी माझा फोन नंबर इथे टाकला. ओके. माय ईमेल आय डी इज contact@nikhilx.com. My address is at Pune 411051. ओके. अजून काय आपण याच्यामध्ये टाकू शकतो? होम डिलिव्हरी इज ऑल्सो अवेलेबल
ओके. होम डिलिव्हरी सुद्धा अवेलेबल आहे. ओके. वी सेल products like ghee, paneer and curd. ओके. सो आपण त्याला असं सांगूयात आणि क्रिएट वन पेज वेबसाईट फॉर मी. क्रिएट वन पेज वेबसाईट फॉर मी. त्याला तुम्ही कलर पण सांगू शकता की यूज कलर व्हाईट अँड क्रीम अँड ब्ल्यू. तर असे कलर यूज करा. व्हाईट, क्रीम कलर यूज करा आणि ब्ल्यू कलर एक यूज करा. ओके. आपण त्याला असं सांगूया आणि एका पेजची वेबसाईटचा जो कोड आहे तो त्याच्याकडनं आपण बनवून घेऊयात. सो मी इथं आता याला जे आहे ते क्लिक करतो, सबमिट म्हणतो. सो आता तुम्ही इथं बघू शकता की त्यानं जी आपली क्वेरी आहे त्याला अनालायसिस केलेलं आहे आणि त्याचा कोड जो आहे तो कोड त्यानं बनवायला घेतलेला आहे. पहिला काळ म्हणजे काय, 2000 पासून 2004 2005 जो ह्या काळात आहे ना, आपल्याला अशा पद्धतीचा कोड जनरेट करण्यासाठी डेव्हलपर्स असायचे आणि आपण इंडियामधनं कसा बिझनेस करायचो, US UKला टार्गेट करायचो, तिथल्या लोकांना वेबसाईट बनवून द्यायचो, एक पेज, 5 पेज, 10 पेजची. ओके. आणि एका वेबसाईटची कॉस्टिंग जी आहे ती 1-1 लाख असायची. 2004 सालचं सांगतोय. आता ती कॉस्टिंग कमी-कमी होत आलेली आहे कारण कोडिंग जे आहे ते इझी झालेलं आहे. तरी पण तुम्ही आत्ताच्या काळामध्ये एक साधी वेबसाईट बनवायला 10,000 ते 15,000 रुपये देता. ओके. पण आपण डिजिटल मार्केटिंग जर शिकला तुम्ही, तर हे अशा पद्धतीनं तुमची वेबसाईट जी आहे ती बनू शकते. त्यानं व्हाईट कलरचा यूज केला, ब्लू कलरचा यूज केला, क्रीम कलरचा यूज केला. ओके. सी आवर फ्रेश प्रोडक्ट्स. A2 cow milk, pure ghee, creamy curd, fresh paneer. ओके. सी प्रोबायोटिक रिच. सी सगळं त्यानं स्वतः केलं. व्हाय चूज निखिलेक्स. तर होम डिलिव्हरी मिळते. मिनिमम कॉस्टमध्ये तुम्हाला मिळतंय. 100% प्युअर आहे. फ्रेश आहे. डेली प्रोडक्ट्स तुम्हाला मिळतात. गेट इन टच आमची कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे. याच्यावरती तुम्ही आम्हाला मेल करा. सी कशा पद्धतीने एका पेजची वेबसाईट बनलेली आहे. ठीक आहे. याचा वापर तुम्ही मार्केटिंगसाठी करू शकता. खूप चांगल्या पद्धतीनं त्यानं वेबसाईट जे आहे ते आपल्याला बनवून दिलेली आहे. आता हा कोड काय करायचा, सिम्पली आपल्याला हा कोड घ्यायचा आहे आणि आपल्या होस्टिंगचा जो सर्व्हर आपण घेतलेला असेल त्याच्यावरती आपल्याला होस्ट करायचं आहे. तुमची साईट जी आहे ती अशा पद्धतीनं दिसेल. एक एक्झाम्पल दाखवतो. मी सुद्धा अशाच पद्धतीनं आपली वेबसाईट जी आहे ती एआयचा वापर करून ही बनवलेली आहे. याच्यामध्ये मी जास्त कोड जो आहे तो स्वतः केलेला नाही. एआयचा वापर करून मी अशा पद्धतीनं nikhilx.com जे आहे ते बनवलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता. ओके. सो परत येऊया आपण. अशा अशा पद्धतीचा एआयचा वापर प्रत्येक ठिकाणी होतो. प्रत्येक ठिकाणी. ठीक आहे. सो आता आपण थोडंसं पुढं जाऊयात. असे खूप सारे टूल्स आहेत, ट्रिक्स आहेत, टेक्निक्स आहेत, जे मी तुम्हाला शिकवू शकतो, जे मी तुम्हाला सांगू शकतो. अशा पद्धतीचं जर तुम्ही काही प्रेझेंटेशन बघितलं किंवा आता तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स आला असेल, की तुम्ही सुद्धा डिजिटल मार्केटिंग जे आहे ते करू शकता. खूप ईझी आहे. पेड ॲड्स कशा लावायच्या, पेड ॲड्स का लावतो, एस-ई-ओ का करतो, वेबसाईट कशा पद्धतीनं बनवतो. ओके. हे काही बेसिक गोष्टी आहेत डिजिटल मार्केटिंगच्या आणि याच्यामध्ये खूप सारे टेक्निकल गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शिकणं जे आहे ते गरजेचं आहे. बट तुम्हाला ॲटलिस्ट आयडिया जरी आली ह्या फील्डची तरी पण ते आत्ता चांगलं आहे. ओके. आता ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला शिकवल्या याच्यासारखे असे टोटल डिजिटल मार्केटिंगमध्ये 54 मॉड्यूल्स आहेत. ज्याच्यामध्ये ईमेल मार्केटिंग येतं, WhatsApp मार्केटिंग येतं, Instagramवरती ग्रो कसं करायचं, Facebookवरती ग्रो कसं करायचं, वेबसाईटवरती लीड कशा आणायच्या. ठीक आहे. प्रत्येक बिझनेस हा Amazon, Flipkart नाही बनू शकत. बट तुम्ही जर सुरुवात केली, जर ते थाउजंड्स ऑफ करोड्समध्ये कमवतात, तर तुम्ही लॅक्समध्ये तरी कमवू नक्कीच शकता, जर तुमचा स्वतःचा बिझनेस असेल तर. जर तुम्ही स्टुडंट असाल, तर तुम्ही
थाउजंड्स ऑफ करोड्स नाही, बट एक 1,00,000, 50,000, 80,000, 1,50,000 अशा पद्धतीचे जॉब्स पण तुम्ही या फील्डमध्ये मिळवू शकता. सुरुवात तुमची 20,000 25,000 ने होईल, बट विदिन अ 5 to 6 इयर्समध्ये तुम्ही 1,00,000चा जो टप्पा आहे सॅलरीचा, तो इझिली क्रॉस करू शकता, जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर. आता हे करण्यासाठी आहे का नाही, तुम्हाला डिजिटल मार्केटिंग प्रॉपर आलं पाहिजे. ओके. तुम्ही ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. ग्रॅज्युएशन असेल तर त्याच्यानंतर हा जो कोर्स जर तुम्ही केला तर तुम्हाला इझिली जॉब जो आहे तो मिळू शकतो मिनिमम 2.4 लाख पॅकेजवरती. जर तुम्ही बिझनेस करत असाल तर स्काय इज द लिमिट. तुम्हाला हा प्रत्येक मॉड्यूल तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये ॲड करू शकता आणि त्याचा वापर करून तुम्ही तुमचा सेल्स जो आहे तो वाढवू शकता. ओके. मी तुम्हाला 3 महिन्यामध्ये 54 मॉड्यूल्स जे आहेत ते डिटेलमध्ये शिकवतो. ओके. मराठीमध्ये पूर्ण आपला कोर्स आहे. डेली आपलं लाईव्ह सेशन जसं आत्ताचा आपला वेबिनार झाला, अशाच पद्धतीचं डेली आपलं लेक्चर्स होतं. त्याच्यामध्ये मी प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप, प्रॅक्टिकल आणि जे काही प्रोजेक्ट्स मी करत आहे, ओके, त्या प्रोजेक्ट्सवरती तुम्हाला मी ते करून दाखवतो, की हे अशा पद्धतीनं काम होतं इंडस्ट्रीमध्ये. ओके. प्रॉपर हँड होल्डिंग सपोर्ट प्लस असाइनमेंट्स असतात त्या तिथे असतात. ओके. आता माझ्या एका स्टुडंटची साईट जी आहे ना ती मी तुम्हाला दाखवतो. एक स्टुडंट आहेत, एज एज आहे त्यांचं 54 अराउंड. ओके. त्यांचा बिझनेस गेले 20-30 वर्ष चालू आहे. ओके. बट त्यांनी आपल्या ओळखीवरती किंवा आपले जे काही नेटवर्क आहे त्याच्यावरतीच त्यांनी आपला बिझनेस ग्रो केला होता. ओके. हा कोर्स त्यांनी जॉईन केला. त्यांनी आता स्वतःची साईट बनवलेली आहे. ही बघा. परिवर्तन trust.org.in. ओके. एक ट्रस्ट आहे त्यांचं ज्याच्यामध्ये ते स्टुडंट्सला शिकवतात. ओके. त्यांचे काही कोर्सेस आहेत. ओके. परिवर्तन नर्सिंग पॅरामेडिकल कॉलेज सी. आत्ता त्यांनी माझा जो कोर्स जॉईन करून आहे ना, जस्ट जस्ट म्हणजे 1 महिना झाला असेल आणि 1 महिन्यामध्ये त्यांनी आहे का नाही त्यांच्या कोर्सची फी तर काढलीच काढली, बट त्यांनी एक्स्ट्राचे ॲडमिशन पण केले. त्यांचे 20-30 ॲडमिशन झालेले आहेत. नुसतं ह्या वेबसाईटवरती त्यांनी लीड जनरेशन केलेलं आहे. ओके. सो त्यांच्या बिझनेसला एक वेगळ्याच पद्धतीचा बूस्ट मिळाला. आता याच्यानंतर जर त्यांनी बिझनेस प्रॉपरली ऑप्टिमाइज केला, तर ते खूप मोठी ग्रोथ जे आहे ते करू शकतात. हा एक माझे स्टुडंट्स आहेत, ज्यांचं मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवलं इथे. ठीक आहे. सो या कोर्समध्ये 3 महिन्याचा कोर्स आहे. मराठीमध्ये शिकवतो. 54 मॉड्यूल्स जे आहेत ते मी तुम्हाला शिकवतो. याची जी प्राइस आहे ती ₹20,000 आहे. ती तुम्हाला साईटवर पण दिसेल. जर तुम्ही साईटवरती गेला आपला तर इथे तुम्हाला कोर्सची जी फी आहे ती सुद्धा दिसेल. ₹20,000 फी आहे. हे काही स्टुडंट्स आहेत ज्यांनी माझ्यासोबत काम केलं आणि चांगल्या चांगल्या कंपनीजमध्ये जे आहेत ते प्लेस झालेले आहेत. आपले जे असे वेबिनार्स आहेत, हे वेबिनार्स मी आधीसुद्धा घेतलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. जे मी 54 मॉड्यूल्स म्हणालो, ते 54 मॉड्यूल्स तुम्ही इथे बघू शकता. जसं की फेज 1, फेज 2, फेज 3 मध्ये मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्टेप बाय स्टेप शिकवतो. ओके. काही कंपनीज आहेत ज्याच्यामध्ये स्टुडंट्स जे मी 500+ स्टुडंट्स बोललो, ते त्यांच्यातले खूप सारे स्टुडंट्स जे आहेत ते अशा कंपनीमध्ये काम करत आहेत. इथे काही रिव्ह्यूज आहेत त्यांचे. ओके. माझी लिंक्डइनची प्रोफाईल पण तुम्ही साईटवरती बघू शकता, की मी कोणकोणत्या प्रोजेक्ट्सवरती काम केलेलं आहे, कोणकोणते सर्टिफिकेशन माझे झालेले आहेत. आत्तासुद्धा मी MNC कंपनीसोबत काम करत आहे. ओके. आपली जी बॅच आहे ती हे सगळे प्रोजेक्ट्स करणं, सगळे जॉब करणं, याच्यानंतर आपण रात्री 9 ते 10 जो आहे तो क्लास घेतो आणि माझ्या ग्रुपमध्ये जे माझे स्टुडंट्स आहेत ते सगळे वर्किंग आहेत. काही लोकांचा बिझनेस आहे, काही लोक जॉब करत आहेत. ओके. मॉड्यूल वाईज जे आहे ते ट्रेनिंग मी या कोर्समध्ये तुम्हाला देत असतो. ओके. 20,000 फी आहे, बट आपण काय केलेलं आहे की याच्यामध्ये डिस्काउंट दिलेला आहे. 10 डिझायर स्टुडंटसाठी आपण लिमिटेड सीट्स आहेत. ऑलरेडी 6 ते 7 स्टुडंट जे आहेत ते या कोर्समध्ये एनरोल्ड आहेत. ओके. 1 to 1 मेंटरिंग प्लस लाईफ टाईम सपोर्ट. म्हणजे काय, तर तुम्ही 3 महिन्याचा कोर्स केला ना तरी तुम्ही जो आपला ग्रुप आहे त्या ग्रुपचा पार्ट राहता. जेव्हा कधी फ्युचरमध्ये तुम्हाला डिजिटल मार्केटिंग रिलेटेड डाऊट येईल, तेव्हा तुम्ही त्या ग्रुपमध्ये क्वेरी टाकायची आणि जे काही लेक्चर त्या दिवशी चालू असेल त्या लेक्चरमध्ये जॉईन व्हायचं
आणि तिथे तुमचा डाऊट जो आहे तो क्लिअर केला जाईल. हा सपोर्ट जो आहे तो माझ्या साईडनं तुम्हाला लाईफ टाईम राहणार आहे. आता काय केलेलं आहे की जो 20,000 फी आहे ही मार्केटमध्ये आता बेसिक चालू आहे. बेस बेस फी जी म्हणतो ना आपण ती, बाकी सगळे जे कोर्स आहेत ना ते सगळे कोर्स 20,000च्या प्लस आहेत. जे मी शिकवतो तेच किंवा त्याच्यापेक्षा कमी शिकवतात लोक आणि तुमच्याकडून 20,000 प्लस पैसे घेतात. काही जणांची 25,000 आहे, काही जणांची 45,000 पण आहे. ओके. तोच कोर्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय 7,999 मध्ये. ओके. जर तुम्हाला हा कोर्स करायचा असेल तर तुम्ही येस म्हणून टाईप करा किंवा तुमचा माईक ऑन करा आणि सांगा मला कोर्स करायचा आहे. रजिस्ट्रेशन जी आहे ते 1,000 रुपये भरून रजिस्ट्रेशन करायचं. इथे क्यू आर कोड आहे. ओके. आता जे मी शिकवतो ना ते ऑनलाईन अजून एक कंपनी शिकवते. त्या कंपनीबद्दल मी तुम्हाला थोडंसं दाखवतो. जसं की ISB ऑनलाईन. ISB ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स. तुम्ही यांचा कोर्स बघा. हे सुद्धा ऑनलाईनच शिकवतात. ठीक आहे. यांचा कोर्स आहे ISB ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग. ओके. आणि यांची तुम्ही फी जी आहे ती इथं बघून घ्या. 13 आठवड्याचा कोर्स आहे. किती फी आहे? 1,15,000 रुपये. 13 आठवड्याचा कोर्स आहे. ओके. एका आठवड्यामध्ये 4 ते 6 तास ते शिकवणार. ओके. सो 1,15,000 फी आहे. काय ते शिकवतायत बघून घ्या. त्यांचा सिलेबस बघूयात आपण. हे बघा. हे जे सगळे टूल्स आहेत ना हे तर मी पण कव्हर करतोय. माझ्या ह्याच्यामध्ये पण हे सगळे टूल्स जे आहेत ते आहेत. ओके. हे सगळे टूल किट्स तुम्हाला शिकवतो. प्रोग्रामचे जे हे मॉड्यूल्स आहेत हे सगळे मॉड्यूल्स शिकवतो आपण. ठीक आहे. यांच्याकडे किती 12 मॉड्यूल्स आहेत. मी किती शिकवतोय? 54 मॉड्यूल्स शिकवतोय. ठीक आहे. सर्टिफिकेशन तुम्हाला मिळतं. सेम जे हे शिकवतात ना तेच मी तुम्हाला शिकवतोय. जिथं हे 1,15,000 प्लस GST घेत आहेत तुमच्याकडून ऑनलाईन शिकवण्याचे, तिथं मी तुमच्याकडून 7,999 घेत आहे. ओके. इन्क्लुडिंग GST. सेपरेट GST तुम्हाला द्यावा लागत नाही. ओके. आणि माझं टीचिंग जे आहे ते यांच्यापेक्षा पण थोडंसं एक्स्ट्राच आहे प्लस लाईफ टाईम सपोर्ट आहे. सो ऑनलाईनमध्ये सगळ्यात बेस्ट जे आहे इंडियामध्ये चालतं ते ते एज्युकेशन सेक्टर मी तुम्हाला दाखवलं. तुम्ही इथून केला तर यांचं टीचिंग नक्कीच 101% टीचिंग जे आहे ते चांगलंच आहे. बट फी सुद्धा तुम्हाला 1,15,000 द्यावी लागते प्लस GST. आपल्या कोर्सची फी किती आहे? ओन्ली 7,999. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही येस म्हणून सांगा. 1,000 रुपये भरायचे. क्यू आर कोड आहे. तुम्ही रजिस्टर करू शकता. ओके. प्रॉपर हँड होल्डिंग सपोर्ट जो आहे तो मी देतो. लाईव्ह प्रोजेक्ट्सवरती काम करतो. तुमचे डाऊट्स काय असतील तर डाऊट पण तुम्ही मला विचारू शकता. 1 to 1 मेंटरिंग आहे. ओके. सो तुमचे जर काही डाऊट्स असतील तर आपण डाऊट घेऊयात काही. हॅलो. येस. हा सर ते आपल्याला असं वर्क फ्रॉम होम जॉब भेटेल का पहिल्यापासूनच? वर्क फ्रॉम होम. हो मिळेल ना तुम्हाला वर्क फ्रॉम होमचा जॉब पण. फ्रीलान्सिंग मध्ये का कंपनीमध्ये? कंपनीमध्ये पण मिळेल. फ्रीलान्सिंगची कामं पण तुम्हाला मिळतील. तुम्ही कोर्स कंप्लीट केला, तुम्हाला सगळं नॉलेज यायला लागलं, ते कसे फ्रीलान्सिंगची कामं आणायची ते पण मी याच्यामध्ये शिकवतो. आणि तुम्हाला जॉब जर पाहिजे असेल तर वर्क फ्रॉम होम सुद्धा तुम्हाला जॉब मिळतात. कंपन्या काय करतात, कंपन्यांना ऑफिसमध्ये एम्प्लॉई येऊन काम करायचं म्हटलं तर त्यांना एक्स्ट्रा कॉस्ट लागते. घरातून जर एखादं कोण काम करत असेल तर उलट त्यांच्यासाठी चांगलं आहे. सो वर्क फ्रॉम होमचे सुद्धा जॉब अवेलेबल आहेत. उलट मल्टिपल जॉब जे आहेत ते वर्क फ्रॉम होमचे आहेत. सध्या मी एका कंपनीमध्ये काम करत आहे. पॉंडिचेरीची कंपनी आहे. वर्क फ्रॉम होम करतोय तिथे सुद्धा. शक्यतो तुम्हाला किती आहे सॅलरी? येस काय? सॅलरी म्हटलं किती आहे तिथे? आता मला ह्या फील्डमध्ये जवळपास 10 प्लस इयरचा एक्सपिरियन्स झाला आहे ना, सो माझी पॅकेज जे आहे ते 15 लाखचं आहे.
हा येस. ओके. तुमचा नंबर तुम्ही चॅट बॉक्समध्ये द्या किंवा इथे जो नंबर आहे या नंबरवरती मला हाय मेसेज करा. सी हा नंबर आहे. हा याच्यावरती हाय मेसेज करा. आपण डिस्कशन जे आहे ते करूयात. ओके. चालतंय, ठीक आहे. ठीक हा आहे. पण मी काय म्हणतोय सर की पहिल्यापासून असं म्हणजे हॅबिट वर